पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की। योगाचे ते भाग्य क्षमा अधिदमा इंद्रिये अवघी भाग्ये येती घरा देव सोयरा झालिया मिराशीचे म्हणसेत नाही देत पिकवगे तुका म्हणे उचित जाणा उगी शिणा काशाला अवघी भाग्य येती घरा देव सोयरा झालिया। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताला संबंधी करण्याचं आव्हान करतायत। देवाचा संबंध अत्यंत महत्वाचा जीवनामध्ये कसा आहे याची मीमांसा या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेली आहे। या कापसी या गावामध्ये आज जगद्गुरु सद्गुरु स्वानंद सुखानिवासी परमपूजनीय प्रातस्मरणीय जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाला आरंभ होतोय। हा सगळा भाग वैकुंठवासी परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य भाऊंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे आणि विचारांनी चोखाळलेला अशा प्रकारचा हा सगळा परिसर आहे। आणि या परिसरामध्ये तुकोबाराय जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाला आज आरंभ होतोय। पहिला दिवस आहे। पहिल्या अशा प्रकारचं हे प्रवचनाचं पुष्प जोग महाराजांच्या चरणावर समर्पित करायचे आणि योगायोगाने प्रवचनाच्या क्रमांकाने आलेला हा अभंग आहे। गोड अभंग आहे। पारमार्थिक जीवन जगू इच्छिणाऱ्याच्या दृष्टीनं अंजन स्वरूप अशा प्रकारचा हा अभंग आहे। तुकोबारायांनी साधकांना या अभंगात महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तुकोबाराय म्हणतात की योगाचं भाग्य हे क्षमा आहे। योग हा शब्द युज धातूपासून तयार झालेला आहे। युज युज्यते म्हणजे जोडणे, त्यापासून योग शब्द झालेला आहे। योग शब्दाचा अर्थ संबंध जोडणं। जो संबंध जोडणारा आहे त्याला योगी म्हणतात। ज्या साधनांनी संबंध जोडला जातो त्याला योग म्हणतात। संबंध जोडण्याचं जे साधन आहे त्याचं नाव योग आहे। म्हणून भक्तीनं संबंध जोडला जातो म्हणून भक्तीला योग म्हणतात, भक्तियोग। कर्माने संबंध जोडला जातो म्हणून कर्मयोग म्हटलं जातं। ज्ञानाने तो संबंध जोडला जातो, ज्ञानयोग म्हणतात। अष्टांग योगाच्या द्वाराही तो संबंध जोडला जातो, अष्टांग योग अशा प्रकारचं म्हटलेलं आहे। व्यास महर्षींनी गीतेच्या प्रत्येक अध्यायाला योग नाव दिलेलं आहे। अर्जुन विषाद योग, कारण गीतेच्या प्रत्येक अध्यायातून प्रत्येक श्लोकातून जीवाचा देवाशी संबंध जोडला जाऊ शकतो। तेव्हा भगवंताशी संबंध जोडण्याचं जे साधन आहे त्याला योग म्हणतात। असं जे साधन आहे अर्थात जो योग आहे कोणताही असेल तो भगवंताच्या प्राप्तीकरता जी शास्त्रांनी साधनं सांगितलेली आहेत, अनेक साधनं सांगितलेले आहेत। जसा ज्याचा अधिकार आहे तसं त्याच्याकरता साधन सांगितलेलं आहे। अधिकार तैसा दावेला मार्ग एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे। बहुविधा यज्ञ, अनेक प्रकारच्या
यज्ञ म्हणजे साधन, तर ही साधनं वेदामध्ये सांगितलेली आहेत. ऋषी मुनी साधू संतांनी त्याचा आपापल्या ग्रंथामध्ये वाङ्मयामध्ये विस्तार केलेला आहे. तर अशी ही जी भगवत संबंध जोडून देणारी साधना आहेत त्याला योग म्हणतात. आता भगवंताशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं, प्रयत्नाला प्रारंभ करणं, सुरुवात करणं हा आरंभ आहे आणि संबंध जोडला जाणं हा त्याचा शेवट आहे साधनाचा. पण तो संबंध जोडला गेला की नाही गेला हे कसं कळणार? संबंध जोडला जातोय, याचा अवच्छेदक काय आहे? अर्थात संबंध जे साधन आहे संबंध जोडणारं, ज्याला योग असं म्हणतात, त्या योगाला साधनाला साध्य प्राप्तीचा योग कधी येईल आणि त्याचं बाह्य अवच्छेदक काय आहे ओळखण्याचं, ते सांगतात की योगाचे ते भाग्य क्षमा. साधनाचं भाग्य साध्य प्राप्त वेळेला असतं. जसं विद्यार्थ्याचं भाग्य परीक्षेच्या वेळेला असतं, तसं साधन हे साध्याकरता असल्यामुळं त्या साधनाचं भाग्य उदयाला येणं म्हणजे साध्य प्राप्त होणे. आणि त्या साध्य प्राप्तीची बाह्य लक्षणं काय आहेत ते सांगतात की योगाचे ते भाग्य क्षमा. अंतःकरणामध्ये या गुणाचा उद्भव होणं, प्राकाट्य होणं हे योगाचं भाग्य समजलं जातं. कोणता गुण? क्षमा. क्षमा या शब्दाचा अर्थ आहे सहन करणं. सहन करत असताना आपण सहन करतोय अशा प्रकारचीही भावना न राहता सहन करण्याचं शील, सहन करण्याचा स्वभाव बनणं. पापणी उघडली की समोर दिसतंय, स्वाभाविकपणे दिसतं. त्याच्याकरता डोळ्याला हा अहंकार नाही निर्माण होत की मला दिसतंय म्हणून. शब्द निर्माण झाला की कानावर पडला की तो ऐकू येतो, त्याचं ज्ञान होतं. गंध दरवळला की घ्राणेंद्रियाने त्याचं स्वाभाविकपणे ज्ञान होतं. तसं कशीही स्थिती परिस्थिती निर्माण झाली तरी तिला स्वाभाविकपणे सहन करण्याची शक्ती अंतःकरणामध्ये निर्माण होणं याला क्षमा म्हणतात. क्षमा. स्वशिखराचा भारू, धनुवरीन त्याच्याकरता काही दृष्टांत दिलेले आहेत. स्वशिखराचा भारू निने जैसा मेरू का धरा यज्ञ सुकरू ओझे न म्हणे. या पृथ्वीला सगळ्यात वजनदार पृथ्वी आहे ना, आणि त्या पृथ्वीला दोन तीन मंडळींनी आपल्या शक्तीने धारण केलेलं आहे. त्यामध्ये यज्ञ शुकर, शेष आणि कासव. तर पृथ्वीला धारण करून सुद्धा आपण एवढं मोठं वजन धारण केलेलं आहे असा अहंकार त्यांना नाही. मेरू पर्वताच्या शिखरावर 3 लोक आहेत आणि त्या शिखराला मेरू पर्वताने धारण केलेलं आहे, पण त्याला सहज स्वाभाविकपणे धारण केलेलं आहे.
त्याला त्याचा अभिमान नाही. तसं कशीही प्रतिकूल परिस्थिती अंगावर येऊन आदळली तरी सहजपणे त्याला सामोरं जाणं, प्रतिकार न करता ते सहन करणं, याला काय म्हणतात? क्षमा म्हणतात. क्षमा. क्षमा हा मूर्तिमंत गुण पृथ्वीच्या ठिकाणी. या पृथ्वी मातेचे, भूमातेचे केवढे उपकार आहेत मानव समाजावर. सगळ्याच प्राण्यावर आहे, पण बुद्धिहीन बाकीचे प्राणी आहेत, मानव समाज हा बुद्धिवान प्राणी आहे. किती उपकार आहेत महाराज. झोपायला ती जागा देते, चालायला ती जागा देते, बसायला ती जागा देते, आपल्या आहाराकरता अन्न ही पृथ्वीच अशा प्रकारची उत्पन्न करते, पिण्याकरता पाणी तिनंच धारण केलेलं आहे. असं एवढे उपकार पृथ्वीचे आहेत. पण उठल्या उठल्या पहिली लाथ कोणाला मारली जाते? पृथ्वीलाच मारली जाते. सर्वसामान्य जीवन जगण्यात माणसाला इंटरेस्ट येत नाही. बागायतदार व्हावं, श्रीमंत व्हावं म्हणून पाण्याकरता पृथ्वीला छेदलं जातं, फोडलं जातं. तरीही शांत सहन करते. अत्याचार करतात कितीतरी लोक तिच्यावर दुसऱ्याचा. भूमाता म्हटलेला आहे पृथ्वीला. सगळ्यांची आई आहे ती, सर्वांना तिनं जन्म दिलेला आहे. ही शरीर पार्थिव शरीर आहेत. पृथ्वीोद्भव हा पार्थिव हा, पृथ्वीपासून जे निर्माण होतं त्याला पार्थिव अशा प्रकारचं म्हणतात. आणि तिच्या समोर असा अन्याय होत असला तरी ती सहन करते. क्षमा हा गुण मूर्तिमंत पृथ्वीच्या ठिकाणी. अशी पृथ्वी सारखी क्षमा ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, समजावं आपण केलेल्या साधनेचं भाग्य काय झालं? उदयाला आलं. योगाचे ते भाग्य क्षमा. लोकांनी मानणं, पार कीर्तन करणं, लोकांनी स्तुती करणं हा परमार्थाचा लाभ असतो असं नाही. प्रारब्धाने या गोष्टी घडत असतात. योगाचं भाग्य आहे क्षमा, कारण क्षमा जिथे आहे तिथे देवाचा वास आहे. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. अंतःकरणामध्ये देवाचा आविर्भाव झालेला आहे. हे कशावरून ओळखायचं? ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये दया, क्षमा आणि शांती मूर्तिमंत उभे राहील तर त्या गुणाच्या पाठीमागे कोण असतो? देव असतो. देव. सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या. अखंड नामचिंतन करावं, भगवंताचं ध्यान करावं. त्यावेळेला हे गुण अंतःकरणाच्या आश्रयाला येतात. म्हणून योगाचे ते भाग्य क्षमा. मग अशा प्रकारचा क्षमा हा गुण अंतःकरणामध्ये येण्याकरता काय साधना करावी लागते? आधी दमा इंद्रिय. अगोदर इंद्रियाचं दमन करावं लागतं. परमार्थामध्ये इंद्रियाचं कर्मेंद्रियाचं, ज्ञानेंद्रियाचं दमन करणं हीच परमार्थाची सुरुवात आहे. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजयेह्यनं ज्ञान विज्ञान नाशनम. तेव्हा योगाचे ते भाग्य क्षमा. आधी दमा इंद्रिय. अगोदर इंद्रियाचं दमन करावं. भक्ती करायची असली तरी इंद्रियाचं दमन करावं लागतं. ज्ञानाचा, विचाराचा अभ्यास करायचा असला तरी इंद्रियांचं दमन करावं लागतं. योगाची साधना करायची असली तरीही इंद्रियाचं दमन करावं लागतं. आणि निष्काम कर्मयोगाचं अधिष्ठान करायचं असलं तरी काही मर्यादित का होत नाही, इंद्रियांचं दमन करावं लागतं. इंद्रियाचं दमन हा परमार्थातला पहिला अशा प्रकारचा पाठ आहे.
तेव्हा अधिदमा इंद्रिये, अगोदर इंद्रियाचं दमन करा. इंद्रियाचं दमन करणं या शब्दाचा अर्थ काय आहे? आपल्याला पहिल्या तरंगामध्ये गेलेलाच आहे की परमार्थाला प्रतिबंधक अशा प्रकारचे जे विषय आहेत त्या विषयापासून इंद्रियांना आवरणं याला काय म्हणतात? दमन करणं. दम मनाला आवरणं याला शम म्हटलं जातं आणि इंद्रियांना आवरणं यांना दम म्हटलं जातं. पहिल्यांदा इंद्रियांना आवरावं लागतं. योग अधिदमा इंद्रिये. नुसत्या चाली म्हणणं महत्वाचं नाही, तंबाखू न खाता चाली म्हणणं महत्वाचं. हे बाह्य लौकिकामध्ये त्याला परमार्थ म्हटला जातो. वास्तव परमार्थामध्ये परमार्थाची सुरुवात ही निषिद्ध विषयापासून इंद्रियांना आवरणं इथून सुरुवात होते. मग हळूहळू अनावश्यक विषयापासून इंद्रियांना आवरणं आणि हे आवरत असताना भगवंताची उपासना करणं, चिंतन करणं. तर इंद्रियांचं दमन, पहिल्यांदा निषिद्ध विषयापासून इंद्रियांना आवरणं, नंतर अनावश्यक जे विषय आहेत त्या विषयापासून इंद्रिय. कारण भगवंताकडे जाणं, परमात्मा आत आहे, तो तिन्ही शरीराच्या आत आहे. आपल्याला जे अनुभूत शरीर आहे हे स्थूल शरीर आहे. त्या स्थूल शरीराच्या आत सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीराच्या आत कारण शरीर आहे आणि परमात्मा हा कारण शरीराच्या आत आहे. तिथं जावं लागतं आणि तिथं मनाला जावं लागतं, बुद्धीला जावं लागतं. मनबुद्धीला आत जायचं असेल तर बाहेर जायचं तिनं बंद करून माग तोंड फिरवावं लागतं. ही इंद्रिय विषयाकडे जात असताना या मनबुद्धीला बरोबर घेऊन बाहेर जातात आणि म्हणून इंद्रियाच्या द्वारा मन बुद्धी बाहेर विषयाकडे जाऊ नये म्हणून इंद्रियाचे दरवाजे बंद करणं म्हणजेच इंद्रियांचं दमन करणं. आधी दमा इंद्रिय, तरच मन अंतर्मुख होऊ शकतं आणि अंतर्मुख झाल्यानंतर आत परमात्म्याचं त्याला दर्शन होऊ शकतं. तेव्हा आधी दमा इंद्रिय तुकोबाराय साधकांना सांगतात की अगोदर इंद्रियांचं नियमन करण्याचा अभ्यास करा. इंद्रियांचं नियमन करण्याचा अभ्यास करून जर मनाला अंतर्मुख करून देवाचा संबंध जोडला तर जगातली सगळी भाग्य येऊन आपल्या गळ्यात माळ घालतील. अवघी भाग्य घरा येती घरा देव सोयरा झाली. तेव्हा अवघी भाग्य म्हणजे कोणती भाग्य आहेत, ती घरा कशी येतात देव सोयरा झाल्यानंतर, याचं चिंतन आपण उद्या करू. आज आपली वेळ झालेली आहे, 9 वाजलेले आहेत, पहिला दिवस आहे. तेव्हा यानंतर अल्पोपहार होईल आणि 10 वाजता भजन सुरू करा आपल्या पत्रिकेप्रमाणे. बाळासाहेब महाराज तुम्ही ना भजनाला, गाता भजनाला. हा ठीक आहे, पण तुम्ही ते आहेतच, पोरही राहतील, पण तुम्ही उभा राहा. आपल्या परंपरेप्रमाणे गाथा भजनाची सुरुवात करा. उद्या येतील महाराज, येतील दुपार. पुंडली